पाहुयात पुढची बातमी स्ट्रॉबेरीची। मुंबई बाजार समितीमध्ये महाबळेश्वर आणि नाशिक इथून प्रतिदिन 25 ते 50 टन स्ट्रॉबेरीची आवक होतीये। सध्या बाजारामध्ये स्ट्रॉबेरीला 150 ते 230 रुपये भाव मिळतोय। दरम्यान समाधानकारक विक्री होत असल्यानं शेतकरी आनंदी असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। तर महाबळेश्वर जिथं स्ट्रॉबेरीचं हे उत्पादन घेतलं जातं तिथून स्ट्रॉबेरीच्या शेतातून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची पंढरी महाबळेश्वर पाचगणीला सध्या स्ट्रॉबेरीचं पीक आता मोठ्या प्रमाणात आता बहरलेलं आहे। देशात सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरीचं पीक होणारं महाबळेश्वर पाचगणीमध्ये आता सध्या स्ट्रॉबेरीच्या या पिकाला आणि स्ट्रॉबेरीच्या फळाला 200 ते 250 रुपये प्रमाणे होलसेलचा दर मिळत आहे आणि किरकोळ विक्री 350 ते 400 रुपये प्रमाणे होऊ लागलेला आहे। मी आता सध्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात आहे। माझ्या बरोबर आता आपण पाहू शकतो ही स्ट्रॉबेरी इतकी सुंदर अशी स्ट्रॉबेरी आपण या ठिकाणी पाहतोय। ही स्ट्रॉबेरी आता सध्या पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये तब्बल 300 ते 350 रुपये किलोच्या दराने जात आहे। बिग बास्केट त्याचबरोबर रिलायन्स देखील आता या स्ट्रॉबेरीच्या या फळाला मागणी करत आहे। इथल्या शेतकऱ्यांना बिग बास्केट, रिलायन्स त्याचबरोबर इतरही खाजगी या ॲपच्या माध्यमातून महाबळेश्वर पाचगणीची स्ट्रॉबेरी आता परदेशात देखील जाऊ लागली आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्ट्रॉबेरीला दर मिळत असल्याने समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।